नमस्कार मित्रहो, 2024च्या लोकसभा इलेक्शनचे 2 टप्पे पार पडलेत। तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशामध्ये होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड ह्या कोकणातल्या 2 मतदारसंघांमध्ये सुद्धा 7 मे रोजीच मतदान होणार आहे। ह्या दोन्ही मतदारसंघांमधलं सध्याचं चित्र असं आहे की ह्या दोन्ही मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतं निर्णायक ठरताना दिसत आहेत। ह्या मतदारसंघांमध्ये नारायण राणे आणि सुनील तटकरे असे 2 तगडे आणि तितकेच अनुभवी नेते निवडणूक लढवत आहेत। परंतु मित्रो, ह्या दोन्ही नेत्यांचा विजय वाटतो तितका सोपा नाही आहे। ह्या दोन्ही नेत्यांना ह्यापूर्वी मुस्लिम समाजाची मतं एकतर्फी मिळत होती, परंतु यावेळेस मुस्लिम समाजाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मतदारांनाच मतदान करायचं ठरवलेलं आहे। आणि म्हणूनच मित्रो, सध्या कोकणातल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक ठरणार, इथला विजयी उमेदवार हा मुस्लिम समाजाच्या मतदानावर ठरणार अशी चर्चा जोरदार आपल्याला पाहायला मिळते। वंचित बहुजन आघाडीने सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड या दोन्ही मतदारसंघातून चांगले उमेदवार दिलेत। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काका जोशी तर रत्नागिरी रायगडमध्ये कुमुदिनी चव्हाण यांच्या रूपात चांगले आणि अनुभवी उमेदवार वंचित बहुजनने दिलेले आहेत। त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील जे मतदान आहे ते वंचित बहुजनच्या उमेदवारालाच होईल यात कोणतीही शंका नाही। आणि त्यामुळेच मुस्लिम मतदारांचं मतदान हे एक्स फॅक्टर ठरणार आहे। त्याचबरोबर जी हिंदू मतं आहेत ती दोन्हीकडच्या उमेदवारांना समप्रमाणात विभागली जातील असं जाणकारांचं मत आहे। आणि म्हणूनच मित्रो, यावेळेस रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड ह्या दोन्ही मतदारसंघातला विजयी उमेदवार हा मुस्लिम मतांवरती ठरणार आहे असं राजकारणातल्या जाणकारांचं मत आहे। मित्रो, अशा प्रकारे राजकारणातले अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा। नवीन असाल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद।